शिवाजी महाराजांच्या सैन्याने कल्याण प्रांत लुटला. विजापूरच्या आदिलशाहीचा काझी मुलाना हा त्या प्रांताचा सुभेदार होता. कल्याण प्रांतातली सगळ्या युद्धसामग्री, घोडे, सोने, नाणी, हत्ती, मौल्यवान वस्तू मराठा सैनिकांनी लुटून नेल्या. मराठा सैनिकांनी काझी मुलाना आणि त्याच्या मुलाला राजदरबारात हजर केले. त्यामध्ये कल्याण सुभेदाराची सूनसुद्धा राजदरबारात उपस्थित होती. मग ती कुठून आली? याच्या खूप कथा आहेत. सुभेदाराची सून राजदरबारात आलीच कशी? गोंधळात टाकणारा प्रश्न होता. कोण म्हणते मराठा सरदाराने तिचे अलौकिक रूप पाहून तिला शिवाजी महाराजांना भेट म्हणून द्यावं, म्हणजे राजे खुश होतील म्हणून जबरदस्तीने पळवून आणली होती. कोण म्हणते नवराने सासरा काझी मुलानाबरोबर अटक होऊन आलेली. कोण म्हणते भिवून पेटाऱ्यात बसलेली तेव्हा मराठा सैनिकांनी मौल्यवान वस्तूचा पेठारा समजून घेऊन आले. नक्की काहीही असो, पण सुभेदाराची सून राजदरबारात हजर होती हे मात्र खरं. शिवाजी महाराजांची निष्ठा होती की परस्त्री माते समान. लहानपणापासूनच स्त्री अपमानाचा विरोध करायचे ते. शिवाजी महाराज मोठ्या मोठ्या सरदारांना सुद्धा स्त्री बाबतीत जेव्हा जेव्हा गुन्हा दिसला तेव्हा तेव्हा भयंकर शिक्षा त्यांनी दिलेली. तसल्याच शिवाजी महाराजांचा सरदार एखाद्या स्त्रीला जबरदस्तीने उचलून आणून शिवाजी महाराजांना भेट म्हणून द्यायचं धाडस करेल का? राजदरबारात सुभेदाराची सून हजर होती. थरथर कापत होती. ती इतकी सुंदर होती की एक निपुण चित्रकार त्याच्या कल्पनेच्या पेक्षाही जितकं सुंदर चित्र काढलं असताना तितकी सुंदर होती ती. जणू देवाने तिला स्वतःच लक्ष देऊन बनवलं असेल. कितीही निष्ठावान, कट्टर चारित्र्यवान पुरुषसुद्धा तिच्याकडे पाहिल्यावर थोडं तरी आकर्षित झालाच असता. ती थरथरत होती. शिवाजी महाराज तिच्याकडे पाहून अलौकिक रूपवती म्हणाले. तेच आदिलशाही आणि मुघलांचा दरबार असता तर परिस्थिती वेगळी असत होती. नवरा आणि सासरा काझी मुलाना डोळे झाकून कट्टर शत्रू हा आता काय करतोय काय माहिती म्हणून खाली मान घालून उभे होते. शिवाजी महाराज सिंहासनावरून उठले. आमच्या मातोश्रीसुद्धा इतक्या सुंदर असत्या तर आम्हीही सुंदर झालं असतं म्हणाले. जाता जाता महाराजांनी सांगितलं, परस्त्रीचा आत्मसन्मान म्हणजे आमचा सन्मान. यांना पालखी, वस्त्र, दागिने देऊन माझ्या लेकी बहिणींना जितका सन्मानाने रवानगी करता तितक्याच सन्मानाने यांना आदिलशाहीच्या दरबारात पोहोचवा. नंतर त्यांना विजापूरच्या दरबारात सन्मानपूर्वक पाठवण्यात आले. म्हणूनच ते छत्रपती शिवाजी महाराज होते. जय शिवराय.